तुम्हाला सुद्धा घरी तूप बनवायचा कंटाळा येतो का? तर एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. ना मिक्सर, ना दही, ना खूप सारे भांडे, अगदी पटकन होणारी ही तुपाची रेसिपी नक्की ट्राय करा. रात्री फ्रीजमधून साईचं भांडं बाहेर काढून ठेवायचं. सकाळी ही साय एका भांड्यात घ्यायची आणि चमचेच्या मदतीने छान 7 ते 8 मिनिट फेटून घ्यायचे. तोपर्यंत फेटायचं जोपर्यंत लोणी वेगळं आणि दूध वेगळं होतं ना, तोपर्यंत छान फेटून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता आपलं लोणी तयार झालेलं आहे. आता हे जे एक्स्ट्राचं दूध आहे ते अशा पद्धतीने गाळून काढून घ्यायचं आहे आणि जे भांड्यात शिल्लक राहतं ते लोणी आहे, हे लोणी 2 ते 3 वेळा थंड पाण्याने आणि बर्फाने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर इथे आपलं हे लोणी तयार आहे. गाईचं दूध असताना त्यापासून साय साठवली होती, त्यापासून हे लोणी तयार झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हे लोणी काढून झालेलं आहे. आता आपण तूप बनवूया. कढईमध्ये हे लोणी घालून घेऊया आणि मस्त कडवून घेऊ. तर इथे आपलं हे सुगंधित असं तूप तयार आहे. अगदी पटकन होणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तूप अगदी छान आणि भरपूर तयार होतं. तर कशी वाटली रेसिपी हे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच रेसिपींसाठी मला नक्की फॉलो करा.